तर आर्टिकल म्हणजे काय, म्हणजे आर्टिकल किती प्रकारचे असतात. तर आर्टिकलमध्ये ए अँड डी हे काय आहेत, आपले आर्टिकल आहे. तर आर्टिकलच्या आधी आपल्याला नाऊन म्हणजे काय हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. नाऊन म्हणजे काय हे जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो व्हिडिओ नक्की तुम्ही पाहायचा आहे. नाऊन म्हणजे काय की सजीव आणि निर्जीव ज्यांना आपण काहीतरी नाव दिलेलं असतं ते आपण पाहू शकतो, त्यांचा अनुभव घेऊ शकतो, फील करू शकतो, अशा गोष्टी म्हणजे नाऊन. जसं की हा बोर्ड हा पण काय आहे, नाऊन आहे. हा चॉक हा पण काय आहे, नाऊन आहे. तर ही प्रत्येक गोष्ट काय आहे तर इथे नाऊन म्हणून दिलेली आहे. तर नाऊनमध्ये काउंटेबल आणि अनकाउंटेबल ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत की काउंटेबल नाऊन आणि अनकाउंटेबल नाऊन म्हणजे काय. तर काउंटेबल नाऊनमध्ये 2 टाइप्स पडतात, ते म्हणजे अँड अनकाउंटेबल नाऊन. काउंटेबल नाऊनमध्ये 2 प्रकार आहेत, ते म्हणजे सिंग्युलर अँड प्लुरल. सिंग्युलर नाऊन अँड प्लुरल नाऊन. ओके, तर हे 2 प्रकार पडतात काउंटेबल नाऊनमध्ये. आता सिंग्युलर म्हणजे काय, सपोज एखादा पेन, तर त्याचा प्लुरल काय होणार आहे आपलं, म्हणजे एक वचन आणि अनेक वचन. सिंग्युलर म्हणजे एक वचन, प्लुरल म्हणजे अनेक वचन. तर त्याचं अनेक वचन काय होणार आहे, पेन्स. ओके, तर याच्यामध्ये दोघांमध्ये काय असतं तर इंक. तर इंक आपल्याला काउंट करता येते का, तर नाही, म्हणजे ती काय असणार आहे, अनकाउंटेबल. राईट. त्यानंतर आपण जर सपोज घेतलं कोणतंही एक्झाम्पल घेऊ शकतो, जसं की टेबल किंवा चेअर. चेअर हे काय आहे, सिंग्युलर नाऊन. त्याचं प्लुरल काय होणार आहे तर चेअर्स. आणि चेअर्स हे बनवले असतात एकतर प्लास्टिक, वूड यापासून तयार होतो आपली चेअर. पण ते कशामध्ये येतं, अनकाउंटेबल, कारण की ते आपण काय करू शकत नाही, मोजू शकत नाही. तर सिंग्युलर काय झालं चेअर आणि प्लुरल काय झालं त्याचं चेअर्स. पण अनकाउंटेबल म्हणजे ते प्लास्टिक किंवा वूड पासून तयार होतो, म्हणजे ते काय आहे, एक मटेरियल आहे, पण ते आपण मोजू शकत नाही, म्हणून तो अनकाउंटेबल मध्ये आपण मेन्शन करू शकतो. सेम लाईक दॅट तुम्ही एखादा बुक घ्याल, बुकचं अनेक वचन काय येणार आहे, बुक्स. ओके, बुक्स कशापासून तयार होतात, आपले पेपर पासून. म्हणजे पेपर हा काय झाला तुमचा अनकाउंटेबल, तो काउंट केला जात नाही. अशा पद्धतीने आपण काउंटेबल आणि अनकाउंटेबल असे 2 नाऊन पाहिलेले आहे. आता आर्टिकल्समध्ये ए आहेत तर डिफायनाइट अँड इनडिफायनाइट. तर डिफायनाइट म्हणजे काय, डिफायनाइट मध्ये फक्त येतो टाईप तुमचा द, आणि इनडिफायनाइट मध्ये येतो आपलं अ आणि ॲन. तर मला अ आणि ॲन चा जो काही अर्थ आहे तो काय येईल, अ आणि ॲन चा अर्थ येतो एक. तर त्याचा अर्थच जर अ आणि ॲन चा एक असा असेल तर आपण कोणते नाऊनच्या पुढे अ आणि ॲन हा लावू शकतो याचा विचार करायचा आहे. तर जे काही सिंग्युलर आहेत तर ते काय करणार आहे आपण, अ आणि ॲन हा फक्त सिंग्युलर नाऊनच्याच पुढे लावता येणार आहे, तो प्लुरलच्या किंवा अनकाउंटेबल नाऊनच्या पुढे लावता येणार नाही. म्हणजे ए आणि ॲन हे जे दोन्ही काही आर्टिकल्स आहेत ते फक्त आणि फक्त आपण सिंग्युलर नाऊनच्या पुढे लावू शकतो, तो प्लुरल नाऊनच्या पुढे किंवा अनकाउंटेबल नाऊनच्या पुढे आपल्याला लावता येणार नाही. इनडिफायनाइट मध्ये ए आणि ॲन, तर हे 2 आर्टिकल्स येतात. तर ए कधी यूज करायचा आणि ॲन कधी यूज करायचा, तर कुठल्याही नाऊनच्या पुढे आपण अ किंवा ॲन घेतो आणि अ आणि ॲनचा मिनिंग आहे एक, जो फक्त सिंग्युलर नाऊनच्या पुढे आपण यूज करतो. तर ए कधी वापरायचा आहे, ज्यावेळी कुठल्याही स्वरांच्या कन्सोनंट म्हणजे व्यंजन, तर प्रत्येक व्यंजन जो साऊंड आपला व्यंजन म्हणून येईल, व्यंजन म्हणजेच काय, क, ख, ग, घ ते ज्ञानेश्वरांच्या ज्ञपर्यंत जे काही साऊंड येणार आहेत तर ते म्हणजे कन्सोनंट. जे मराठीमधले कन्सोनंट जे आहे तो जो साऊंड येत असेल तर त्या नाऊनच्या पुढे आपल्याला ए हे आर्टिकल यूज करायचे. फॉर एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर चेअर, कुठला साऊंड येतोय चेअरला, च, म्हणून इथं काय येणार आर्टिकल आपलं अ चेअर. सेम लाईक द बुक, काय येतोय साऊंड ब, म्हणजे हे पण काय आहे व्यंजन, म्हणजे इथं काय येणार आहे तुमचं ए येणार आहे. तर सेम ॲन मध्ये काय होणार आहे, तर ॲन हे फक्त स्वर ए, ई, आय, ओ आणि यू या स्वर
जे उच्चार होत आहे त्याच नामांच्या पुढे ॲन हे येणार आहे, ज्याचं उच्चार जो फोनिक साऊंड आहे तो ए ई आय ओ यू, म्हणजे जसं की अ आ ते इथपर्यंत तुमचा काय आहे स्वर आहेत मराठीतले, त्यांचा जो साऊंड येणार आहे त्याच्या पुढे काय घेणार आहे आपण ॲन घेणार आहे. जसं की ऑरेंज, ऑरेंज काय येतोय ऑरेंजचा साऊंड ऑ, म्हणजे इथं काय येणार आहे ॲन ऑरेंज. सेम लाईक दॅट एलिफंट, एलिफंट, एलिफंट याचा साऊंड काय येतोय ए, म्हणजे काय येणार आहे ॲन हेच येणार आहे, त्याचा स्वर हा जो साऊंड आहे तो स्वराने होत आहे. त्यानंतर ज्यावेळी तुमचा आता इथे युनिफॉर्म, युनिफॉर्म स्टार्ट कशाने होतोय यू. आता तुम्ही म्हणाल की स्वर ए ई आय ओ यू आहे म्हणजे याच्या पुढे काय यायला पाहिजे ॲन, पण नाही. याचा जो काही फोनिक साऊंड आहे युनिफॉर्म काय येतोय यू येतोय, आणि यू जर पाहिलं तर तुम्ही काय आहे ते व्यंजन आहे, त्यामुळे याच्या आधी काय येणार आहे तुमचा ओ युनिफॉर्म येणार आहे. काय येणार आहे ओ युनिफॉर्म येणार आहे. सेम लाईक दॅट आता इथं जर तुम्ही पाहिलं याचा उच्चार काय करणार आहे आपण हावर म्हणतो का आपण, नाही तर आवर, म्हणजे फोनिक साऊंड कशाने स्टार्ट होतोय आणि, म्हणजेच कशाने स्वराने सुरुवात होती, म्हणून याच्या स्टार्टिंगला आपण काय घेणार आहे कोणता आर्टिकल येणार आहे इथे ॲन. तर हे फक्त स्पेलिंग, स्टार्टिंग विथ स्पेलिंगमुळं तुम्ही अ आणि ॲन हे आर्टिकल ठरवू शकत नाही. तर त्याचा जो काही फोनिक साऊंड आहे त्या फोनिक साऊंडवरती डिपेंड आहे तुम्ही अ घेणार की ॲन घेणार. तर असे भरपूर कन्फ्युजिंग जे हे नाम आहेत ते तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात, परंतु त्याचा साऊंड व्यवस्थित तुम्ही उच्चारणं गरजेचं आहे. सेम लाईक दॅट द युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटीचा सुद्धा काय आहे स्टार्टिंग जरी यू असली ए ई आय ओ यू असेल, इथं मुलं कन्फ्यूज खूप जास्त होतात, परंतु त्याचा फोनिक साऊंड हा यू येतो, त्यामुळे याचं जे आर्टिकल स्टार्टिंगला येणार आहे ते ए येणार आहे. सेम इथं जर आपण घेतलं तर काय घेणार आहे आपण काय हे स्पेलिंग हॉनेस्ट नाही तर ऑनेस्ट बोलतो आपण, तर ऑनेस्ट एच हा सायलेंट असतो, म्हणजे इथं आपलं स्टार्टिंग काय असणार आहे स्वराने असल्यामुळे इथं काय असणार आहे आपला ॲन हे आर्टिकल आपण इथे यूज करणार आहोत. तर डिफायनाइट आर्टिकल आहे आपलं द. द म्हणजे काय की द स्पेसिफिक और ऑलरेडी नोन. स्पेसिफिक म्हणजे जसं की आपल्याला माहिती एखाद्या गोष्टीचं वैशिष्ट्यपूर्ण वर्णन जिथं केलेलं असतं तर त्याला आपण स्पेसिफिक असं म्हणतो, किंवा युनिक, एखादी गोष्ट युनिक आहे जसं की सन मून याच्या आधी देखील आपण द हे आर्टिकल यूज करतो. किंवा ऑलरेडी नोन. ऑलरेडी नोन म्हणजे काय की जे सांगणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला दोघांनाही ती गोष्ट किंवा वस्तू माहिती असेल तर त्यावेळी आपण द हे यूज करतो. जसं की जर आपण पाहिलं क्लोज द डोअर, तर आपण इथे यूज काय करतो द हे यूज करतो जे ऑलरेडी माहिती असतं. किंवा सेम लाईक दॅट आय क्लीन्ड द किचन, म्हणजे काय किचन मला माहिती आहे मी रोजच पाहते तर ते मी क्लीन करते, म्हणजे काय आय क्लीन द किचन. म्हणजे एखादी गोष्ट दोघांनाही माहिती असते त्यावेळेस आपण द हे आर्टिकल यूज करतो. किंवा स्पेसिफिक. स्पेसिफिक म्हणजे काय द मून, जे युनिक आहे, जे पूर्ण वर्ल्डमध्ये एकच आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, द मून, द सन. तर याच्या आधी सुद्धा आपण काय यूज करतो तर द हे आर्टिकल यूज करतो. त्यानंतर द अजून कधी यूज करतो आपण जर एखादी गोष्ट आपण पहिल्यांदा पाहतो, जसं की आय सॉ अ मूवी, म्हणजे मी मूवी पाहिला पण कोणता ते माहिती नाही किंवा तो ओळखीचा नाहीये, त्यावेळेस आपण काय करतो अ हे आर्टिकल यूज करतो. पण ज्यावेळेस आपण एखादा स्पेसिफिक मूवी पाहिला तर त्यावेळेस आपण काय यूज करणार आहे तर द. स्पेसिफिक म्हणजे कोणता तरी पाहिलाय, आय सॉ द मूवी म्हणजे मी तो पाहिलेला आहे, तो स्पेसिफिक मूवी मी पाहिलेलाच आहे. ओके, त्यावेळेस आपण काय यूज करणार आहोत इथं द हे वाक्य यूज करणार आहे. अजून एक आपण दुसरं एक सेम वाक्य पाहूयात. आय हॅव अ पेन, माझ्याकडे पेन आहे, माझ्याकडे पेन आहे, यासाठी आपण ए हे आर्टिकल वापरतो.
पण सेम आपण इथे याच पेनला द हे वापरू शकतो कधी, ज्यावेळी त्या पेनाबद्दल आपल्याला स्पेसिफिक माहिती मिळालेली असते. आय हॅव द पेन माय टीचर गेव मी, म्हणजे हा तोच पेन आहे जो माझ्या टीचरनी मला दिलेला आहे. आय हॅव द पेन माय टीचर गेव मी, माझ्या टीचरनी जो पेन दिलाय तोच त्याचं स्पेसिफिकेशन सांगितलं आहे, तोच पेन म्हणजे हा आहे. म्हणून त्यावेळेस काय यूज केलेलं आहे, द हे यूज केलेलं आहे. तुम्हाला क्लिअर झालं असेल की आपण द हे कधी वापरायचं आहे ते. ज्यावेळेस आपल्याला माहिती असेल, स्पेसिफिकेशन त्या गोष्टीचं माहिती असेल सांगणाऱ्याला बोलणाऱ्याला, त्यावेळेस नोन गोष्टी असतील त्यावेळेस आपण द हे आर्टिकल यूज करतो. तर इथं कन्फ्यूज होण्यासारखं काहीही नाही. आपण कधी द ला द असं म्हणतो आणि कधी आपण द ला दी असं म्हणतो. ज्यावेळेस एखाद्या नाऊनचा उच्चार हा वोवेल साऊंड असेल त्यावेळेस आपण दी म्हणतो. जसं की दी एलिफंट, काय म्हणतो आपण, दी एलिफंट, दी एक. ओके. आणि तेच जर एखादं कन्सोनंट साऊंड असेल, एखाद्या नाऊनचा कन्सोनंट साऊंड असेल म्हणजे व्यंजन साऊंड असेल, त्यावेळेस आपण द वापरतो. जसं की द कॅट, द मॅच. तर अशा वेळी आपण काय वापरणार आहोत, द हे आर्टिकल वापरणार आहे. तुम्हाला द आणि ए अँड दी हे आर्टिकल क्लिअर झाले असतील तर आपण नेक्स्ट एक छोटीशी एक्सरसाइज देणार आहे. ती एक्सरसाइज तुम्ही सॉल्व करायची आहे आणि ते जे आन्सर जे आहेत ते मला कमेंट नक्की करायचे आहेत. अशाच नॉलेजेबल व्हिडिओज जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करा, लाईक करा. धन्यवाद.